नमस्कार सर्वांना। आयुष्यमान भारत कार्ड कशा पद्धतीने काढायचं, आयुष्यमान भारत कार्डचे काय फायदे आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर आयुष्यमान भारत कार्ड पंतप्रधान जन आरोग्य केंद्र 5 लाखाचा विमा तुम्हाला त्या कार्ड पासून भेटतो। हे कार्ड हॉस्पिटलमध्ये चालतं। 5 लाखापर्यंत तुम्हाला मोफत इलाज केला जातो। त्यासाठी सगळ्यांकडे आयुष्यमान भारत कार्ड असणं खूप गरजेचं आहे आणि गावातील आशा सेविका आयुष्यमान भारत कार्ड काढत आहे। तर तेच आयुष्यमान कार्ड तुम्ही मोबाईलवर लॅपटॉपवर कशा पद्धतीने काढू शकता तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। तर चला आपण बघूया की आयुष्यमान भारत कार्ड कशा पद्धतीने काढायचं। मी या आयुष्यमान भारत या वेबसाईटवर आलेलो आहोत आणि वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने वेबसाईट दिसेल। तिथं तुम्हाला काय करायचं आहे, इथं कॅप्चर कोड भरून घ्यायचा आहे। जसा कॅप्चर कोड आहे तसा तुम्हाला कॅप्चर कोड भरून घ्यायचा आहे। मी आता तुमच्या समोर इथं कॅप्चर कोड भरून घेत आहे। आपल्याला अशा पद्धतीने कॅप्चर कोड भरायचा आणि इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे, ज्याचं तुम्हाला पीएम जय आयुष्यमान भारत कार्ड काढायचं आहे त्याचा इथं मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। मी इथं मोबाईल नंबर टाकून घेतला आणि इथं व्हेरीफाईड करायचं आहे। व्हेरीफाईड करताना तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी जाणार आहे, तो ओटीपी तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे। आता मोबाईलवर जो ओटीपी आला तर तुमचा मोबाईल जो असेल त्याच्यावर एक ओटीपी येणार आहे आणि तो ओटीपी तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे। तुमच्या समोर मी आता ओटीपी आलेला आहे तुमच्या समोर, आता तो ओटीपी टाकून घेतो। बघा ओटीपी आलेला आहे आणि ओटीपी तर टाकून घेतला। आता खाली परत एक कॅप्चा भरण्यासाठी दिलेला आहे। आता तो कॅप्चा पण आपल्याला सबमिट करून घ्यायचा आहे। आता कॅप्चा आपण व्यवस्थित सबमिट केल्यानंतर लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे। आता तुम्ही जसंही लॉग इन या बटनावर क्लिक करशाल तर हे बघा आयुष्यमान भारत कार्ड प्रधानमंत्री जन आरोग्य केंद्र, आयुष्यमान भारत जन आरोग्य केंद्राची जी वेबसाईट आहे ती तुमच्या समोर ओपन झालेली आहे। आता इथं तुम्हाला योजना सिलेक्ट करताना बघा बऱ्याचशा योजना आहे। बघा पीएम केअर, नमस्ते, आयुष्यमान, तर पीएम जय ही योजना सिलेक्ट करायची, म्हणजे काय पंतप्रधान जन आरोग्य केंद्र। त्याच्यानंतर जे तुमचं स्टेट आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। आता मी इथं स्टेट सिलेक्ट करून घेतला आणि सब स्कीम मध्ये तुम्हाला पीएम जय पंतप्रधान जन आरोग्य केंद्र हे सिलेक्ट करायचं आहे। त्याच्यानंतर तुमचा जो जिल्हा आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि सर्च बाय मध्ये तुम्हाला इथं 3 ऑप्शन आहे। तुम्हाला आधार नंबर वरून तुम्ही बघू शकता किंवा फॅमिली आयडी म्हणजे तुमचं जे राशन नंबर आहे त्या राशन नंबरवरून सुद्धा तुम्ही हे डाउनलोड करू शकता। आता आधार वरून आपण करून बघूया। तर आधार नंबर टाकलेला आहे मी इथं, आधार नंबर जो आहे तो टाकून घेतो। ज्या व्यक्तीचा आपल्याला काढायचा आहे त्याचा आधार नंबर आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे। आधार नंबर टाकला आणि इथं कॅप्चर कोड भरायचा आहे। तुम्हाला जशा पद्धतीने कॅप्चर कोड दिलेला आहे तो कॅप्चर कोड भरून घ्यायचा आहे। आता बघा मी इथं कॅप्चर कोड भरलेला आहे आणि इथं सर्च म्हणायचं आहे। जे इथं सर्च आहे त्या सर्च करायचं आहे। तर इथं दाखवलेलं आहे त्यांनी नो बेनिफिशरी फाउंड द सर्च क्रिटिकल। आता फॅमिली आयडी तुम्ही फॅमिली आयडी वरून सुद्धा क्लिक करू शकता। फॅमिली आयडी म्हणजे काय, तुमचा जो राशन कार्ड आहे तर राशन कार्ड नंबर वरून तुम्हाला करायचा आहे। तर आपल्या राशन कार्ड नंबर तुमच्याकडे असेल तर त्या राशन कार्ड नंबर वरून तुम्ही करू शकता। तर आपण राशन कार्ड नंबर वरून कशा पद्धतीने करायचं चला बघूया। तर इथं आपण बघू शकता की फॅमिली आयडी इथं तुम्हाला तुमचा राशन नंबर टाकून घ्यायचा आहे। आता मी जसं माझा राशन क्रमांक टाकून घेत आहे तर तुम्हाला तसाही तुमचा राशन कार्ड नंबर टाकायचा आहे आणि समोर दिसलेला जो कॅप्चर कोड आहे तो कॅप्चर कोड जसा दिसतोय तसा सेम कॅप्चर कोड तुम्हाला भरून घ्यायचा आहे। जसंही तुम्ही कॅप्चर कोड भरशाल तुमच्या समोर तुमच्या फॅमिलीची सगळी डिटेल येईल आणि त्याच्यामधून तुम्ही तुमच्या ज्यांचं व्हेरीफाईड झालेलं आहे त्यांचं आयुष्यमान भारत कार्ड डाउनलोड करू शकता। इथं बघू शकता तुम्ही ज्यांचं व्हेरीफाईड आहे तिथं इथं डाउनलोडवर क्लिक करून तुम्ही तुमचं आयुष्यमान भारत कार्ड डाउनलोड करू शकतात। अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।